एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी बंदमुळे वाळू व्यावसायिक आक्रमक। नंदुरबारात मूक मोर्चा। शासन प्रशासनाविरोधात चालक मालक संघटना रस्त्यावर। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा। एकीकडे कर भरण्याची व्यवस्था नाही तर दुसरीकडे कारवाई का, असा प्रश्न उपस्थित वाळू व्यावसायिक संघटना आक्रमक। गुजरातमधून वाळू आयात, महाराष्ट्राची रॉयल्टी बंद, व्यावसायिकांचे आंदोलन तीव्र। वाळू व्यवसाय बंद असल्यामुळे यांचा सर्वाधिक परिणाम शासनाच्या घरकुल योजनेवर होणार। नंदुरबार शहरातील वाळू व्यावसायिकांना महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी उपलब्ध होत नसल्याने वाळू चालक मालक संघटना गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करत आहे। आज या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप देत संघटनेच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढत शासनाने प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले। नेहरू चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गांधी पुतळा, हात दरवाजा, सोनार गल्ली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नवापूर चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। महाराष्ट्रातील बहुतांश वाळू डेपो आणि झोन बंद असल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून वाळू आणावी लागत आहे। मात्र महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी अनेक महिन्यापासून बंद असल्याने कर नेमका कुठे भरायचा, असा प्रश्न वाळू व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे। एकीकडे रॉयल्टी भरण्याची व्यवस्था उपलब्ध नसताना दुसरीकडे प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाळू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। चालक मालक संघटनेच्या या मूक मोर्चानंतर प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। ऐसा